पहिला चेंडू वेगावर स्वाट टेकला जातोय. आधीचा हा पहिला चेंडू दॉट आला. नक्कीच पाहायला गेला तर एका साईडला अप्रतिम फलंदाज पाहतो आपण, ज्याने भिवंडी गाजवले असा खेळाडू योगेश भालेकर आणि त्याचा सामना करतो आता गोलंदाज ट्रॅकवर आधी. आता मात्र रिव्हर्स स्टार्टिंग केलाय. हा फटका रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या फ्लो मध्ये आला नाहीये आणि बघता बघता दुसरा चेंडू दॉट पाहायला भेटतोय. काही गोलंदाजी केली जाते आज. एका साईडला पाहायला गेला तर भिवंडी विभाग, तर एका साईडला शहापूर तालुका. आज या दोन तालुक्यांमध्ये लढत व्हायला भेटते. तर गोलंदाज ट्रॅकवर आधी मटके खूपच सुरेख गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू आता मात्र काय फटका सजवलाय, चपराक शॉट आणि हा आहे या खेळाडूचा ब्रँड. ठोकलाय 6 धावांसाठी षटकार. वैभव अंधडे आपण कुठे असेल तरी यायचंय. आणि नक्कीच हा षटकार व्हायला भेटला. नक्कीच सातत्याने 2 चेंडू दॉट येत होते आणि त्यानंतर तिसरा चेंडू फेकून दिला 6 धावांसाठी षटकार. पुढचा चेंडू पाहूया. 4 षटकांची लढत मेगा फायनल आपण पाहत आहोत या सापगाव नगरीमध्ये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, पुन्हा एकदा फटका सुरेख आहे आणि नक्कीच इथे कुठला क्षेत्ररक्षक नसेल कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. षटकार आणि आता नंतर चौकार. 4 लगातार. ही स्पर्धा हे मैदान हे दाखवले जात आहे नक्की SK एंटरटेनमेंटच्या लाहीच्या माध्यमातून. मित्रांनो हे कव्हरच केले जात आहे. पूर्ण श्रेय जात आहे आमच्या या दादा यांना, कारण की सातत्याने सापगाव गावामध्ये ही स्पर्धा दाखवली जाते. आता मात्र पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र डान्सिंग गावचा फटका सुरेख आहे. आतिश येतोय, चेंडू अडवला गेलाय आणि फक्त एकच धाव घेतली जाते. बघता बघता धावसंख्या पोहोचली गेली. प्रगतीपथावर धावा आहेत 11 धावा. नक्कीच सुरेख मॅच आज तुम्हाला प्रेक्षक वर्गांच्या भेटीसाठी आले. अल्लोड गर्दी या सापगाव नगरीमध्ये पाहतोय. सातत्याने बालामामा म्हात्रे चषक आपण पाहतोय. आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील अंतिम टप्प्यावर पोहोचली ही स्पर्धा. आज मित्रांनो पाहायला गेलं तर जे स्वप्न होतं आमच्या सापगाव गावातील सगळं व्यक्तिमत्वांचं पाहायला गेलं तर वैभव अंधाडे असतील, नीरज अंधाडे असतील, नितेश अंधाडे असतील, बाला अंधाडे असतील, किशोर अंधाडे असतील आणि जहेश सुद्धा असेल, यांच्या माध्यमातून हे स्वप्न स्वीकार होते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ऑफसाईड यार्कर चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता पण बघता बघता हा चेंडू दॉडाला. षटक क्रमांक पहिले संपलं आणि नक्कीच आमच्या तिथे मात्र सत्कार समारंभाकडे बोलूया आमच्या सरांच्याकडे. थँक्यू सो मच. खरं याच मुख्य व्यासपीठावर कुठले सर हे सुद्धा सातत्याने खूपच सुरेख समालोचनाची भूमिका कबल 4 दिवस आणि आजचा 5वा दिवस पार पाडले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. तसेच हेमंत सर सुद्धा उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. आणि मित्रांनो पाहायला गेलं तर कडक उन्हामध्ये एक कडक उभं राहून जी पंचाची भूमिका पार पाडतात ते आमचे पंच असतील. नक्की DK सर बदलापूरवरून या ठिकाणी स्पर्धेमध्ये खूप छान अशी कामगिरी त्यांची सुद्धा राहिले आणि तसेच राम सर सुद्धा असतील. सातत्याने या शहापूर तालुक्यातील हे पंच एक नावादिले पंच म्हणून ओळखले जातात. आता मात्र षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅकवर. ओमी पाहतोय. पाहूया ओमी कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटक 2 आहे. पहिला चेंडू रिव्हर्स स्टार्टिंग करत होता. हा चेंडू नक्कीच पंचांनी दंडित केला. फाईट चेंडू आहे. ऑफस्टम्पच्या खूपच दूरवर राहिला. वाईट चेंडू घोषित केला. ओमकार पटोले आपण पाहतोय. सातत्याने हा मिस्ट्री गोलंदाज म्हणून ओळखला जातो या संघामध्ये. दोन्ही साईडला चेंडू उडवण्याची क्षमता आहे या गोलंदाजामध्ये, पण तेवढा ताकदीचा फलंदाज आपण पाहतोय. पहिले षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू व्हाईट पाहायला मिळाला. सातत्याने रमजान शेख यांचं सुद्धा आगमन झालं. आता मात्र हा चेंडू ऑफसाईड यार्कर टाकायचा होता. हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू व्हाईट पाहायला मिळतोय. आज मात्र सापगाव नगरीमध्ये अलोट गर्दी पाहतोय, कारण की ही गर्दी आपण पाहतोय शहापूरची गर्दी आहे मित्रांनो. कारण की प्रेक्षक राजांना काय आवडतंय तर हे क्रिकेट आवडतंय आणि हे क्रिकेट कुठं आहे ते सापगाव नगरीमध्ये आहे. पुढचा चेंडू
आता मात्र काय फटका सजवला डोल्याचं पारणं फेडणारा फटका आहे. उंची जास्त अंतर कमी घेतलाय झेल आणि तिथे मात्र फलंदाज होते मैदानाच्या आतमध्ये फेल. योगेश भालेकर डीजे. आजचा सकाळचा दिवस गाजवला योगेश भालेराव. हा बाद झालाय भालेकर आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर आपण पाहतोय वेदांत गुलवी. धावसंख्या पाहायला गेले तर धावसंख्या प्रगति बताओ ना उसका ना मेरा. अब हो गए भावाले ब टीम के 13. सातत्याने आपण पाहतोय एक संघ पाहायला गेले तर आपल्या तालुक्यातील गोटेकर ब संघ आणि एक संघ पाहायला गेला तर भेवंडी विभागातील दादा संघ ज्याला ओळखलं जातंय सूरज केने ऑल टीम आपण पाहतोय. आज मात्र त्यांची उपस्थिती नाहीये पण संघ काय कामगिरी केले मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने चांगला क्रिकेट राहिलाय. पाहूया पुढचा चेंडू ओमियाचा. हा चेंडू सुद्धा फसवा चेंडू भोंदव्या चेंडू टाकला जातोय. यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज म्हणून तो म्हणलं सातत्याने गोलंदाजीसाठी आला. मिस्टिक गोलंदाजी म्हणून याला ओळखलं जात आहे आणि मात्र ते दाखवलं जातं त्याच्या माध्यमातून. फलंदाज भिवंडी विभागातील हे खेळाडू मात्र चालाक असतात. हा चेंडू दाट. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र वेगावर स्वार चेंडू टाकला जातोय. लेग स्टंप पिचिंग चेंडू पाहायला भेटला. वाईट चेंडू थोडा दूरवर राहिला स्टंपाच्या पासून पण हा चेंडू पंचांनी लगेच घोषित केला वाईट चेंडू. नक्कीच सातत्याने बदलापूर विभागातून सकाळच्या सत्रापासून इथे उपस्थित राहणे हे आमच्या पंचांचं काम आणि ते DK सरांच्या माध्यमातून पाहायला भेटलं. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा मगाशी लेग साइडला आता ऑफ साइडला वाईट चेंडू पाहायला भेटतोय. खूपच सुरेख धावसंख्या पाहायला गेलं तर आता मात्र वाईटच्या स्वरूपात वाढ होते. धावसंख्या 15 या अंकेवर पोहोचले. सातत्याने ड्रोनच्या साह्याने दाखवलं जात आहे आमचे मान्यवर स्टेजवर कशा प्रकारे आहेत आणि हे दाखवलं जाते आमच्या SK एंटरटेनच्या माध्यमातून आणि समालोचन कक्षा सुद्धा दाखवलं जातोय. आम्ही सातत्याने 5 दिवस इथे समालोचन करतोय हे मात्र आज या लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. मैदानामध्ये काय घडलं ओमीच्या माध्यमातून चेंडू टाकला गेला आणि हा चेंडू डॉट पाहायला मिळाला. खूपच सुरेख SK एंटरटेनच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज केले जाते. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. जाऊया मॅच मध्ये. पुढचा चेंडू ओमियाचा. आता हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. फटका पुन्हा एकदा उंची जास्त घेतल्या आणि गणेश डिंगोरे असला तर कोणीही सांगेल झेल सुटणार नाहीये मित्रांनो. घेतलाय झेल आणि संपला मैदानामध्ये. फलंदाज फेल. डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच आम्हाला थोडी उसंत विकेटचं पतन झालंय आणि या मुख्य व्यासपीठावर एक असं एक व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आमच्या या मुख्य व्यासपीठावर विराजमान आहेत. सन्मान्य सँडीजी गुराव. मी विनंती करेल वैभवजी अंदाडे, नितेशजी अंदाडे आणि नीरजजी अंदाडे आपल्या तिघांच्या शुभ हस्ते एक शाही सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सन्मान्य सँडीजी गुराव. बघूया मॅच कडे. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र हा चेंडू पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल पंचांच्या माध्यमातून. पाहूया पंच डिसिजन काय देतात. हा चेंडू वाईट आहे की नाही. वाईट दिलाय पंचांनी पण रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. नक्कीच मुख्य आयोजक वैभव असतील त्यांच्या संघ नीरज असेल. आपण चेक करायचे हा चेंडू वाईट आहे की नाही. नक्कीच पंचांचा ऑन फील्ड पंचांचा जो निर्णय तो फिक्स राहील. इट्स वाईड. वाईट डिलेवरी वाईट आहे. गोलंदाज पूर्णतः मध्ये टेक्निकल इश्यू मित्रांनो. याबरोबर याच मुख्य व्यासपीठावर विराजमान सन्मान्य अक्षयदादा तारे
आपला देखील यथोचित मान सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल। मी विनंती करतो नितेश अंधाडे आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अक्षयदादा तारे वडपा यांचा शुभ सन्मान करायचा आहे। नक्कीच फटका आकाश लगत गेला होता, मान्यवरांचा सत्कार चालू आहे। मॅच सुद्धा इम्पॉर्टंट आहे, बघता बघता चेंडू सेफ झोनवर पडतोय आणि 2 धावा कंप्लीट होतात। 2 धावांनी संघाची धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या पुढे सरसवते, धावसंख्या होती ती मात्र 18 धावा। याच मुख्य व्यासपीठावर उपस्थित रुपेशजी पाटील वडपा आपल्या देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने वैभव अंधाडे यांना विनंती करतोय आपण गोड सन्मान करायचा आहे। पुढचा चेंडू पाहूया, थोडासा सफल झाला हा चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मारायचा होता, भन्नाट वेगाने चेंडू टाकला गेला। बघता बघता हा चेंडू शेवटचा चेंडू डॉट पाहायला भेटला। षटक क्रमांक 2 कंप्लीट झालं। दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेलं तर भावाले बस संघाची धावसंख्या 18 धावा। पाहूया तिसरं षटक टाकण्यासाठी लगेच गोलंदाज सज्ज करायचं, स्पीडअप करा थोडं मित्रांनो, कारण की तुम्हालाच फलंदाजी करावी लागेल। गोटेकर बस संघ विनंती आहे लगेच गोलंदाज अमलवाचे का कुठला गोलंदाज येईल तर लगेच गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला। 45 नंबर जेसीचा म्हणजे ज्याला वाघ म्हणलं जात आहे गोटेकर बस संघाचा आतिश पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। नक्कीच आता कुठेतरी धावांवर रोख लावण्याचं काम केलं जाईल की काय आतिशच्या माध्यमातून, का धावा वाढवल्या जातील या फलंदाजांच्या माध्यमातून। थँक्यू सो मच। याच मुख्य व्यासपीठावर उपस्थित अक्षयजी पाटील आपला देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी विनंती करतो नितेश अंधाडे आपल्या शुभ हस्ते हा गोड सन्मान करायचे। थँक्यू सो मच आपण आलात आणि या स्पर्धेची उंची खरं तर वाढवली गेली आहे आणि नक्कीच आमच्या खुटगरचे रोहित दादा यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जाईल। धन्यवाद। नक्कीच हा चेंडू पाहायला भेटला आतिशच्या माध्यमातून, डॉट चेंडू पाहायला भेटला। नीरज ठीक आहे, नितेश अंधाडे आपल्या शुभ हस्ते गोड सन्मान करायचे। रोहितजी डोंगरे खुटगर मधून बिलॉंग करतायत आणि आपल्या आयोजकांवरील प्रेम खऱ्या त्यांना या व्यासपीठापर्यंत घेऊन आले। आपण आलात खऱ्या आम्ही आपले आभारी आहोत। नक्कीच हा चेंडू पाहायला भेटला, वेगावर स्वार फटका होता, नक्कीच कॅप्टन कुल रोहनच्या डोक्यावरून निघून गेला। 4 धावांसाठी येतोय चौकार भावाले बस संघाच्या फलंदाजाच्या बॅटीतून। सन्मान केला जाईल। वैभवजी अंधाडे आपल्यास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा गोड सन्मान करायचे। फुलटो चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रीतम धावतोय बोलतोय, पण हा चेंडू बॅक टू बॅक दुसरा चौका ठोकला जातोय। आता मात्र थांबणार नाहीये हा वादळ, मैदानाच्या आतमध्ये आलाय भावाले बी संघाचा फलंदाज आपण पाहतोय अविनाश, त्याच्या बॅटीतून बॅक टू बॅक 2 चौकार। सर हा अविनाश मागच्या सामन्यामध्ये स्वस्तात बाद झाला होता, यावेळी मात्र त्यानं चांगली ती कसर भरून काढायला घेतली। नक्कीच सर, एका वेळेस आमची फलंदाजी झाली नाही, गोलंदाजी झाली नाही, पण फायनलची मॅच आहे, या मॅच मध्ये नाही केलं तर कधी करू हे मात्र लक्षात ठेवून तो फलंदाजी करतो। मागील मॅच मध्ये 0 होतो, आता हिरो होणार आहे। नक्कीच मान्यवरांचा आम्ही आभार मानतोय आपण आलात आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं उंची वाढवली गेली। यानंतर बालूजी वामन शेळके यांचा देखील यथोचित मान सन्मान आम्ही करू इच्छितो। भगवानजी अंधाडे आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते बालूजी अंधाडे आपला देखील शुभ सन्मान केला जाईल। आपण यायचे व्यासपीठासमोर, आपला शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। बालूजी वामन अंधाडे आता मात्र पुढचा चेंडू पाहूया, जमिनीला गुदगुल्या करत येतो, बाउंड्री लेग तिथे मात्र धोनी आहे, चेंडू पैकी झाले आणि बघता बघता मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या, तिसरी होणार की नाही पाहूया। 2च धावा, 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली गेली 28 या अंकेवर। आपण पाहत आहोत, बघत आहोत, मान्यवर येत राहतात, मान्यवरांच्या माध्यमातून सहजची साथ आम्हाला मिळते आणि त्यांचं मात्र खूपच मोलाचं योगदान आहे या स्पर्धेसाठी, त्यांचं हार्दिक अभिनंदन। नक्कीच आता मात्र रजा घेतात या स्पर्धेतून, मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत आहे मान्यवरांचं। जाऊया मॅच कडे, मॅच इम्पॉर्टंट आहे, फायनलची मॅच, फायनलची लढत आहे। लवर फुट चेंडू फटका सुरेख आहे, पण क्षेत्ररक्षक तैनात आधी आणि पहिला सोडला, दुसऱ्या अटेरमध्ये चेंडू नक्कीच चेंडू जाते बाउंड्री लगत, प्रेक्षक राजा सांगायचे चेंडू चौकार आहे की षटकार? चौकार आहे आणि या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते। धावसंख्या होते 32। झेल छूटा और मारे गेंदबाज का दिल टूटा।
तर कॅमेरामॅन चेक करायचे आपण षटकार आहे की चौकार आहे तो चेक करायचे जरा बाउंड्री लगत भिक्षिक राजाने आमच्या खेळाडूने आधी आणि तर चौकार दिलाय पण पाहूया भावाले बी संघाचा खेळाडू सांगतो का हा चेक करायचा चौकार आहे चला स्पीडअप करा चौकार आहे आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसवली धावसंख्या 32 धावा चला स्पीडअप करा टीम गोटेकर बस संघ आणि भावाले बी संघ चला आता शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय JP प्रीतम जोशी मागच्या मॅच मध्ये ज्याने हॅट्रिक मिळवली 1000 रुपयाचं पारितोषिक कमवलं असा प्रीतम जोशी आता मात्र पाहायला भेटतो आता मात्र पुढचा चेंडू पाहूया पाहूया आता चौथा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी प्रीतम जोशी पाहतोय आता लेफ्टी कॉम्बिनेशन पाहायला भेटेल पुढचा चेंडू पहिला चेंडू हो वेगावर स्वार चेंडू गोलंदाजी करत असताना आमच्या पंचांच्या समोरच आवाज काढला आहा आणि चेंडू निघून गेला वाहा इष्टरक्षक अमितच्या हातामध्ये दाट चेंडू पाहायला भेटला सातत्याने पाहतो भिक्षक राजा नक्कीच मित्रांनो पाहायला गेला स्पर्धा कब्बल 4 दिवस रंगली आजचा 5वा दिवस आता मात्र पुन्हा एकदा प्रीतम जोशी काय गोलंदाजी करतोय आग ओकणारी गोलंदाजी प्रीतम जोशीच्या माध्यमातून चालू आहे आणि नक्कीच इथे पाहायला गेलं तर या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफ्या लाभल्या आम्हाला नक्कीच त्या व्यक्तिमत्वाचं नाव सातत्याने घेतलं जाईल कारण की अनंत शेठ अंदाडे साहेब यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफ्या लागल्या वैभव यांचे वडील असतील नितीन यांचे वडील असतील आज मात्र त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ट्रॉफ्या लागल्या त्यांना विनंती करतो आपण कुठे असाल तर स्टेजवर असं नसतो कब्बल आपल्या या पुत्रांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली कारण की तुमचं साथ आम्हाला होते ट्रॉफ्यांसाठी पूर्ण ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आता मात्र फटका फसलाय तिथे मात्र आमचे दादा आहे ओहो जुनं ते सोने का म्हटले जात आहे सातत्याने जेवढे झेल त्यांच्याकडे गेलेत मनोज दादा टिपतो झेल आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावाले बी संघाचा फेल लगेच आपण धावत द्यायचे दादा विनंती आहे खूपच उशिरा झालाय सूर्यदादा सुद्धा निघून झालाय प्रकाश मात्र मैदानामध्ये कमी दिसतोय दादा धावत द्यायचे जरा विनंती आहे नक्कीच मित्रांनो पाहायला गेलं तर सातत्याने ह्या मैदानावर अनेक खेळाडू खेळत असतात आपण पाहायला गेलं तर ही विकेट पाहायला गेलं तर मातीची एवढी कडक विकेट आणि हे मैदान पूर्णपणे चौफेर मैदान घडवण्याचं काम जे केलं असेल तर नक्कीच हे मान्यवर असतील आणि तसेच त्यांच्या संगतीला म्हणजे एक हाती मदत जी लागली असेल ती अनंत शेठ अंदाडे साहेब यांच्या माध्यमातून मित्रांनो सातत्याने पाहायला गेलं तर ऑफ साईडचा तो पोल आहे त्याच्या बाजूला बैलगाडा क्षेत्राचा पैठा सुद्धा आहे तरी सुद्धा मित्रांनो ह्या मैदानावर क्रिकेट चालू आहे पुढचा चेंडू आता मात्र बघूया पुन्हा एकदा फटका फसलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक होता दोन खेळाडूंमध्ये जंपलिंग चालू होती पण बघता बघता एक धाव कंप्लीट झाली एका धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या हार्दिक पांड्या सरांचा जर्सी क्रमांक 33 आणि इथे भावाले बी संघाची धावसंख्या 33 विकेट बनवण्यासाठी सातत्याने ह्याच गावचा एक चांगला खेळाडू 360 म्हणून ज्याला ओळखलं जात आहे महेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आणि तसेच अनिलजी धानके ही विकेट बनवण्यासाठी मोलाचं योगदान त्यांचं लाभलं त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन सातत्याने आज आपल्या टीमसाठी खेळण्यासाठी उपस्थित नाही राहिला तसंच आमचा नितीन दादा सुद्धा या संघासाठी सातत्याने एक हाती मदत त्यांची सुद्धा लागली त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन बॉड भाई असेल त्याचं सुद्धा हार्दिक अभिनंदन परेश अंदाडे असतील त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन फटका फसला उंची जास्त पुन्हा एकदा मनोज दादा गरगर फिरत चेंडू पर्यंत पोहोचला पण हा चेंडू थांबणार नाहीये तीन खेळाडू धावतात पळतात पण बघता बघता हा चेंडू भावालेकरांच्याकडे गेला 4 धावांसाठी चौकार आला धावसंख्या पाहायला गेली प्रगतीपथावर धावा 37 आता मात्र शेवटचा चेंडू टाकला जाईल या षटकातील प्रीतम जोशी याचा सातत्याने चांगली गोलंदाजी करीत होता पाहूया मात्र शेवटचा चेंडू
हा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला फटका फसलाय आणि रवी मामा तिथे हा हे टिपतोय आणि नाही हा झेल पुन्हा एकदा धरतीला दान. बघता बघता स्वतः प्रीतम जोशी गेला चेंडू परत रनआउटची विकेट घेतोय. एक धाव कंप्लीट झाली. एका धावांनी संघाची धाव संख्या पाहायला गेलं तर 38 आणि 39 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी गोटेकर बस संघाला. तर नक्कीच आपण पाहता ऐकता बालमामा म्हात्रे चषक आणि आजचा दिवस फायनलचा यासाठी केला होता टास. तो दिस मात्र आज तुम्हा प्रेक्षक वर्गाच्या समोर आहे कारण की फायनलचा दिवस गोड व्हावा आणि नक्कीच हे दिवस गोड करण्यासाठी सातत्याने 4 दिवस मेहनत घेतली आमच्या पंचांनी, 4 दिवस मेहनत घेतली आमच्या मित्रांनी. म्हणजेच आमचा मित्र असेल इथं शुभमजी खुटले सर आणि आजचा फायनलचा दिवस. नक्कीच फायनलच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर 2 समालोचक आम्हाला लाभले आणि नक्कीच एक समालोचक म्हणजे योगेशजी वाघ सर आणि नक्कीच आता आमचे हेमंत सर. नक्कीच आता मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा, ही स्पर्धा एन्जॉय करा, सापगावकरांचं स्वप्न पूर्ण करा आणि ते ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय आमच्या हेमंत सरांना. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला टीम भावाळे लगेचच शतक सजवून घ्या विजयासाठी. टार्गेट असेल टीम अवघड जाऊ नये कारण ज्या पद्धतीनं ज्या फॉर्म मध्ये मागचे 2 सामने खेळलेत नक्कीच या सामन्यात देखील एक चांगली कामगिरी होईल. चला टीम भावाळे बी आपले शतक्षण लगेच सजवून घ्या. वेळ कमी मित्रांनो आणि लगेचच गोटेकर बी टीम आपले बॅटर्स लगेच पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. 39 रन्स रिक्वायर्ड जस्ट फ्रॉम 24 बॉल्स. आमचे रामजी डिंगोरे आणि DK आजच्या संबंध स्पर्धेसाठी आपण पंचाच्या भूमिकेत पाहिलं. शहापूर बदलापूर हे 2 ठिकाणातून बिलॉंग करणारे आमचे 2 ऑफिशियल्स आणि सामना पाहतात मित्रांनो. भिवंडी विपक्षात शहापूर. शहापूर ग्रामीण टेनिस क्रिकेट विपक्षात भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि क्रिकेटचं हे महारणसंग्राम GD आणि साथीला नक्कीच मुख्य आयोजक आहेत. हे मुख्य आयोजक आमच्या मैदानाच्या 4ही बाजूने एक राऊंड मारतात. कॅमेरामन प्लीज आपण त्यांना कव्हर करा. आता या 5 ते 6 युवकांनी एवढी मोठी स्पर्धा भरवली आणि आता यशाकडे मार्गस्थ होते आणि अंतिम 4 षटके संबंध स्पर्धेतील बाकी आहेत आणि 39 धावांची गरज आहे चॅम्पियन बनण्यासाठी. आज की शाम किसके नाम हे पाहायला मिळेल. गोटेकर बी की भावाले बी दोघांकडे कॉमन बी फॉर बेस्ट. गणेश डिंगोरे शहापूरचा धोनी आता GD आणि साथीला जयंत आणि गोलंदाजी मार्कवर नवनाथ मुकणे. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू GD या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवर विजयाचा शंखनाद करणारा हा दणदणीत चौकार. अजून आवश्यक विजयासाठी चेंडू शिल्लक आहेत 23. समीकरण सोपं आहे जर गोटेकर संघाचा विचार केला तर. पुढचा चेंडू क्या बात है. क्लास विषय. द फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि सातत्याने असे चेंडू गणेश डिंगोरे खेळू शकेल. 4 धावा बॅक टू बॅक. म्हटलं गणेश डिंगोरेला याच लाईन अँड लेंथला चेंडू फेकले तर सातत्याने चौकार पाहायला मिळतील. 8 धावा आणि आम्ही सातत्याने पाहतो गणेश डिंगोरे यांचे वडील ज्या ज्या ठिकाणी गणेश खेळायला जातो त्या ठिकाणी त्याचा खेळ पाहण्यासाठी असतात. दरम्यान किती मिळतील? 2 मिळतील. 2 धावा
अगदी मथुर आणि बकासूर कसे धावतात ना असे दोन्ही खेळाडू धावत होते. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. धावफलक जाऊन पोहोचते 10. दुहेरी धावसंख्येमध्ये प्रवेश केले धावफलक. 39 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि पाहता पाहता 10 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. यावेळी काय घडलंय, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करे. यावेळी मध्ये वेगानं स्ट्रायकर एंड कडे जातोय. फिंगर गोज अप. पहिला धक्का टीम गोटेकर बी संघाला. गणेश जीडी बॅक टू द पवेलियन. खऱ्या अर्थानं गणेश ढिंगोरे चांगली सुरुवात करून दिली. 11 धावा वैयक्तिक त्याच्या खात्यावर आणि स्कोर कार्डवर देखील 11च. दुसऱ्या धाव घेण्याच्या नादामध्ये यावेळी थोडंसं रनिंग कमी पडली, मात्र काम करून गेलाय. इन ॲट सेकंड त्या ठिकाणी अमित भांडे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी गणेशच्या माध्यमातून, चांगला स्टार्ट. आम्ही म्हणतो वेल बिगन इज हाफ डन. तर अर्ध काम करून गेलाय गणेश, अर्ध मात्र उर्वरित बॅटर्सला करायचंय. गोलंदाजी मार्कवर नवनाथ. सातत्याने चांगली गोलंदाजी करावी लागेल. नवनाथ जर ट्रॉफीचं स्वप्न पाहिलं असेल, चॅम्पियन होण्याचं स्वप्न पाहिलं असेल, तर इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल. अमित भांडे स्ट्रायकर एंडला. चला थोडी घाई करायची टीम भावाळे. अंधार होत चाललेला. सुभाषजी अंधाडे, पांडुरंगजी हुमणे, आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. दरम्यान वाईड +1 2 धावा धावफलक जाऊन पोहोचताय. 13 धावा 13 लॉस ऑफ 1 गोटेकर बी. फायनलचा सामना सुरू आहे मित्रांनो. प्रेक्षक सूर्य देवता मावळतीकडे चालली आहे, मात्र इथे चॅम्पियन टीम आम्हाला मिळणार आहे. कोण होईल चॅम्पियन? आज की शाम किसके नाम. अमित यावेळी वायडिश मिडॉनला आपला क्षेत्ररक्षक होते. 1 धाव. चोरटी धाव पूर्ण करत असताना चिकी सिंगल. धावफलक जाऊन पोहोचते 14 धावा. 25 धावा अजून गरजेचे असतील. षटक क्रमांक 1 जे मार्गस्थ आहे. अंतिम चेंडू 5 चेंडूंवर आल्या तब्बल 14. अपांतरची धाव. 1 विकेटही पाहायला मिळाली. जयंतने केली तयारी. सॉरी, अमित भांडेने केली तयारी, मनाची तयारी, माइंडसेट, आणि आलाय तुफानी षटकार. जाऊन पोहोचलाय 20 धावा आणि इथून पुढे इक्वेशन असेल 18 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा. 19 जस्ट 19 रिक्वायर्ड फ्रॉम 18 बॉल्स. 18 चेंडू 19 धावा. नक्कीच कोण होईल चॅम्पियन? क्वेश्चन मार्क स्टिल. प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. स्ट्रायकर एंडला जयंत. योगेश येत आहेत. योगेश भालेकर या अगोदरच्या मॅच मध्ये अर्धशतकी पारी खेळली आहे, मात्र या क्षणाला चेंडू आहे हातामध्ये, कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल. हाफ ट्रॅकर. चेंडू निघून चाललाय की काय, मात्र अंतिम क्षणाला कंट्रोल केला चेंडूला. लॉंग ऑनला 2 धावा. 22-17 ची गरज. इक्वेशन आले 17-17. यावेळी चेंडू खूप उंच उडालाय. झेल पकडला जाईल. जयंत बॅक टू दी पवेलियन.
बघा कोणाच्या एंट्रीला कोणतं गाणं लागलंय. आतिश भांडे मैदानाच्या आतमध्ये. सांगितलं गेलं मै हू डॉन. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतकी पारी. यावेळी गरज आहे 17 धावांची. चेंडू शिल्लक आहेत 16. दोनों भाई अब क्रीज पर. बड़े मियाँ छोटे मियाँ दोनों सुभान अल्लाह मैं कहूंगा, एक से बढ़कर एक. योगेश भालेकर डेलिकेट टच. थर्ड मॅन शॉट. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल. धाव फलक जाऊन पोहोचताय 23. 16 धावा 15 चेंडू. योगेश. अमित 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 अमित. बड़े मियाँ छोटे मियाँ सुभान अल्लाह. यावेळी अमित भांडे. पवनपुत्र चषकातील 3 सलगचे षटकार आठवतात मला अमित भांडेचे. क्या बात है, क्या बात है. स्पायरल स्वीप. चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. 4 मिळतील धावा. 4 चौकार. मला तमा नाहीये, मला मॅच लवकर संपवायची आहे. धाव फलकावर पाहिलं तब्बल 33. 6 मोर रिक्वायर्ड. 6 धावांची गरज. हु विल बी द चॅम्पियन. शहापूर भिवंडी असा सामना रंगतोय. आणखी एक. मात्र इथे क्षेत्ररक्षकाने गाठलंय. मात्र काम केलंय अमितनं. अमित चाललाय डगआउटच्या दिशेला. 6 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील अजूनही. 13 चेंडू विजयासाठी. 6 धावांची गरज. षटक संपले. 12 चेंडू आणि 6 धावा. क्या बात आहे. नक्कीच थोडी ताकद कमी पडली. एलिव्हेशन होतं. डिस्टन्स कमी पडलं. आणि यावेळी रवी. एक रवी अस्ताला गेलाय. दुसरा रवी मात्र मैदानावर येतोय. 6 धावांची गरज. तानाजी धर्म अंदाडे यांचं शुभागमन, ज्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण शामियाना सजवलाय. हे मैदान सजलंय गेलंय. आपल्यास विनंती आहे आपण व्यासपीठातून विराजमान व्हायचे. थोडं जायबंदी. मला वाटतं रवी मात्र खेळणार. या 6 धावा पूर्ण करायच्या आहेत. आतिश साथीला रवी. दोन षटकं संपली. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होईल. 12 चेंडू 6 धावा. मला वाटतं एक फटका दूर आहे टीम गोट्टेकर बी चॅम्पियन बनण्यापासून. आतिश भांडे ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्कवर वेदांत. सॉरी विकास आहेत. एक फटका आणि विजेतेपद समीकरण. डिफेन्स. आतिश भांडेला माहिती आहे इथून पुढे 11 चेंडू 6 धावांची गरज आहे. हु विल बी चॅम्पियन. प्रश्नचिन्ह अजून आहे. विकास गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ झाला. लॉंग दी कार्पेट. लॉंग डाऊन द ग्राउंड. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवलंय. सिंगल. पाच धावांची गरज आहे. रवी स्ट्रायकर एंडला. एक रवी जो दिवसभराचं काम उरकून गेलेत चाललेत मावलतीकडे. दुसरा रवी आपल्या कामावर येतोय. डीआरएस घेतलं गेलंय फिल्डिंग साइडनं. इट्स वाईड आहे का चेक केलं जाईल. डीआरएस डिजिटल रिव्ह्यू सिस्टम गोलंदाजाकडून घेतलाय रिव्ह्यू. आमचे रामजी डिंगोरे सातत्यानं सांगतायत
सर नाहीये, वाईट बॉल आहे. येस इट इज. जास्त वेळ घालू इच्छित नाहीत आम्ही, कारण इथून पुढे 4 धावांची गरज आहे. कट केला गेलाय. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेटचं प्रदर्शन. थोडी मिसफील्ड, थोडा फंबल, एक एक्स्ट्रा रन. 2 धावा. विजयासाठी फक्त 2 धावांची गरज. 2 मोर रिक्वायर्ड. सुरेख सुरेख सामना पाहायला मिळतोय आम्हाला. दोन धावांची गरज. बाळ्या मामा मात्र चषकावर नाव कोरायचंय ठरवून आलो आम्ही. आणि आजच्या दिवसभरामध्ये सुरेख खेळाचं प्रदर्शन. टीम गोटेकर बी, टीम भावाले बी, टीम बोरशेती, टीम वेळे या 4ही संघांनी खूप छान सुरेख कामगिरी केली आहे. मी तर म्हणेल ज्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली ते पुढे आले. स्कोर आर लेवल. नाउ 1 मोर रिक्वायर्ड. फक्त एका धावेची गरज विजयासाठी. विनिंग शॉट येईल का? आतिश भांडे. कट केलाय. सेन्सिबल क्रिकेट आणि चॅम्पियन आई गावदेवी गोटेकर बी. सेलिब्रेशन होईल. आपल्यास विनंती, आपण थांबायचं आता, लगेच प्रेझेंटेशन होईल सर. चला 4ही टीम्स आपण लगेचच मुख्य व्यासपीठाच्या समोर या.